विवाहासाठी कुंडली जमवताना आता पुढील भाग म्हणजे पंचांगामधील अष्टकूट कोष्टक पाहणे. पंचांगामधील पान नंबर 10 आहे, तेथे हे अष्टकूट चक्र आहे. त्यामध्ये वर्ण, वश, तारा, योनी, ग्रहमैत्री, गण, षडाष्टक योग व नाडीगुण यांचे कोष्टक आहे. वर्ण याला 1 गुण आहे, तर वश याला 2 गुण आहेत, तारा याला 3 गुण आहेत, तर योनी याला 4 गुण आहेत व ग्रहमैत्रीला 5 गुण आहेत व गण याला 6 गुण आहेत, तर षडाष्टक योगाला 7 गुण आहेत व नाडी यासाठी 8 गुण आहेत. ते सगळे मिळून 36 गुण होतात. आता आपण क्रमाने ह्या 8ही भागांचा अभ्यास करू. पत्रिकेमध्ये एकूण 4 वर्ण दिलेले आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र. या कोष्टकामध्ये 1 आहे, म्हणजे तेथे 1 गुण मिळाला. पत्रिकेमध्ये तुमचा वर्ण कोणता आहे ते लिहिलेले असते. मुलाचा वर्ण कोणता आहे व मुलीचा कोणता आहे ते पाहून किती गुण मिळतात ते पाहावे. जर 0 गुण असेल तेथे विवाह करू नये. दुसरा भाग म्हणजे वश. जलचर, वनचर, कीटक, मानव, चतुष्पाद असे काही भाग आहेत. पत्रिकेमध्ये हे देखील लिहिलेले असते. याला 2 गुण असेल तर शुभ मानले जाते व 0 गुण नसावेत. पुढील महत्त्वाचा भाग म्हणजे नक्षत्र. नक्षत्र म्हणजे तारा गुण चक्र आहे. तिथे नक्षत्र न लिहिता अंक लिहिले आहेत. वधूवरांची नक्षत्रे एकमेकांच्या नक्षत्रापासून मोजून 9 ने भागावे व बाकी 3, 5 किंवा 7 राहिल्यास तारा वाईट आहे असे समजले जाते. बाकी पाहून कोष्टकामध्ये किती गुण जुळतात ते पाहावे. चौथा भाग म्हणजे योनी गुण चक्र. पत्रिकेमध्ये हे देखील लिहिलेले असते. वधूवरांचे पत्रिकेमध्ये काय लिहिलेले आहे ते पाहून गुण जुळवावे. 4 गुण जुळले तर उत्तम समजले जाते. पुढील भाग म्हणजे ग्रह मैत्री गुण. मुलाची राशी व मुलीची राशी बघावी. दोघांचीही मेष राशी असेल तर 5 गुण जमतात. जर वराची सिंह राशी आहे आणि वधूची वृषभ आहे तर 0 गुण मिळाले असे समजावे. हा एक महत्त्वाचा भाग आहे. जर 0 गुण मिळाले असतील तर दोघांची लग्न राशी पाहावी. लग्न राशी म्हणजे लग्नामध्ये जी रास लिहिलेली आहे ती पाहावी. व 6वा भाग म्हणजे गण. एकूण 3 गण आहेत, देव, मानव व राक्षस. मुलगा व मुलगी दोघांचाही गण देव आहे किंवा दोघांचाही मनुष्यगण आहे किंवा राक्षस गुण आहे दोघांचाही. अशा वेळी 6 गुण जुळतात. मानव राक्षस विवाह करू नये असे म्हणतात, पण इतर शुभयोग असेल तर या दोषाचा परिहार होतो, म्हणजे विवाह जुळवण्यासारखंच नाही. प्रीती षडाष्टक योग व मृत्यू षडाष्टक योग हे आपण भाग नंबर 5 मध्ये पाहिलेले आहे. समराशी म्हणजे 2री, 4थी, 6वी, 8वी, 10वी व 12वी. यापासून 6वी राशी प्रीती षडाष्टक आहे, तर 8वी राशी मृत्यू षडाष्टक योगामध्ये येते. म्हणजे वृषभेपासून तुळ ही मृत्यू षडाष्टकामध्ये येते. तर विषम राशी म्हणजे 1ली, 3री, 5वी, 7वी, 9वी व 11वी. यापासून 8वी राशी प्रीती षडाष्टक योग आहे. उदाहरणार्थ मेषेपासून 8वी राशी वृश्चिक रास आहे, ती प्रीती षडाष्टक योगामधील आहे. त्यामुळे या राशींचे लग्न जमवावे. तर पुढील भाग म्हणजे 8वा भाग. मुलाच्या राशीपासून मुलीची रास नवपंचमात असावी. म्हणजे जर मुलाची मेष आहे तर मुलीची सिंह असावी किंवा मुलाची वृषभ असेल तर वृषभेपासून 5वी रास कन्या ही देखील चालते. पुढील योग म्हणजे द्विधादर्शक योग. म्हणजे जातकाच्या राशीपासून 12वी रास ही मुलाची किंवा मुलीची नसावी. म्हणजे मुलाची रास मिथुन आहे तर मिथुनपासून 12वी रास ही वृषभ येते, त्यामुळे वृषभ रास मुलीची नसावी. आता शेवटचा भाग म्हणजे नाडी दोष. नाडी ही 3 आहेत, आद्य, मध्य व अंत्य. दोघांची 1 नाडी असेल तर संतती सुखामध्ये प्रॉब्लेम होतो असे म्हणले जाते.
त्यामुळे दोघांची एक नाडी असू नये. समजा मुलाची आद्य आहे तर मुलीची मध्य किंवा अंत्य असावी. मुलाची मध्य आहे तर मुलीची आद्य किंवा अंत्य असावी. मुलाची अंत्य नाडी असेल तर मुलीची आद्य किंवा मध्य असावी. हे थोडे समजायला अवघड आहे. समजले तर ठीक, नाहीतर दोघांचे गुण किती जुळले त्यावरून पुढे दोघांच्या पत्रिकेत शुभयोग आहे का ते पुढच्या भागामध्ये पाहू. म्हणजे जशी ग्रहमैत्री, राशीमैत्री हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचाही अभ्यास आपण पुढे करणार आहोत. व गुणमेलनासाठी महत्त्वाची काही सूत्रे आहेत त्याचाही अभ्यास करणार आहोत.